कॅबिनेट बैठकीमध्ये झालेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला मंजुरी मिळाली असून 2200 कोटी रुपयांचा निधी नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपासाठी मंजूर झाला आहे. त्यामुळे अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता आणि 5 जानेवारी दिवशी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती कृषी खात्याकडून मिळाली आहे. नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत असताना अनेक निकषांनुसार शेतकऱ्यांची यादी बनवण्यात आली आहे. जे शेतकरी निकषांमध्ये पात्र ठरले आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 जानेवारी दिवशी हप्ता जमा होणार आहे. महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय. सकाळीच अधिकृतपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हप्ता जमा होण्याची तारीख सांगितली आहे. शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, तितकीच महत्त्वाची बातमी देखील शेतकऱ्यांसाठी आली आहे. कारण शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये नाही तर 3000 रुपये जमा होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी 2000 रुपयाऐवजी 3000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडणार असल्याचा निर्णय सरकारने जरी घेतला असला तरी सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही, तर फक्त ठराविक शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये 3000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. कोणकोणत्या शेतकऱ्यांना 3000 रुपयाचा लाभ मिळणार आहे याची देखील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. कृषी विभागाकडून पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर अखेर कॅबिनेट बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची तारीख जाहीर केली. परंतु यासाठी 2200 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालाय. राज्य सरकारने 2200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यावर थेट पत्रकारांशी संवाद साधत हप्ता जमा होणार असल्याची माहिती दिली. परंतु हा हप्ता जमा होत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तपासणी देखील सरकारने केली आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता. मग अनेक राजकीय कारणं देखील समोर आली की निवडणुकांमुळे देखील हप्ता अडला होता. पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा झाला होता. परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यामध्ये उशीर झाल्यामागे वेगळीच कारणं असल्याचं समोर आलं होतं. परंतु शेतकरी मित्रांनो, हा हप्ता अडला होता कारण शेतकऱ्यांची तपासणी चालू होती. नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यापाठीमागे अनेक सरकारी निकष तपासले गेले. शेतकऱ्यांची तपासणी चालू असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता उशिरा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येत आहे. परंतु अखेर सरकारने हा अंतिम निर्णय घेतलेला आहे. हप्ता 2000 रुपयाऐवजी 3000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे. मग शेतकरी मित्रांनो, यामध्ये सरकारने कोणते निकष लावले आहेत, कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत हे आपण पाहूया. आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना मिळत आहे, त्याचबरोबर कर्जमाफीचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे. कर्जमाफीसाठी देखील शेतकऱ्यांना आता लाखो रुपयांची मदत मिळणार आहे. अनेक शेतकरी सरकारी बँकेमधून कर्ज घेतले असतील तर त्यांना देखील आता लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांची कर्जातून सुटका होणार आहेत. त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील सरकार वाढवून देत आहे. मग आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारने का वाढवला? तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी निधी सरकार देत आहे. कारण सरकारने निवडणुकांच्या वेळी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की हप्ता वाढवून देऊ. परंतु हप्ता वाढवून आला नव्हता, पण थेट आता पंतप्रधानांनी यासाठी निधी दिला आहे. बघायला गेलं तर केंद्र सरकारमध्ये देखील भाजपचं सरकार आहे आणि आपल्या राज्यामध्ये देखील भाजपचं सरकार आहे. त्यामुळे राज्य सरकारला आता केंद्र सरकारकडून मदत मिळालेली आहे. त्यामुळेच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वाढवून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत, जे विदर्भ, मराठवाडा, नगर या भागातील आहेत, त्या शेतकऱ्यांना आता आर्थिक सहाय्य मिळत आहे. अतिवृष्टी असेल, दुष्काळ भाग असेल, सर्व समस्यांना अखेर आता अंत मिळाला आहे. कारण शेतकऱ्यांना 1000 रुपये हे वाढवून मिळत आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत असून शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी मिळत आहे. मग शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही जळगाव जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला देखील आता याचा लाभ मिळणार आहे. कारण सरकारने महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांची यादी बनवलेली आहे आणि या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाचे टप्पे हे सर्वात आधी पार पडणार आहेत. व शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आता पेरणीसाठी देखील पैसे मिळणार आहेत. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. खरीप हंगामासाठी देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत.
शेतकऱ्यांना विविध सुविधा देणार असल्याचा देखील निर्णय सरकारने घेतला आहे. कारण सरकार आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडत होतं. पीएम किसान योजनेचे हप्ते देखील शेतकऱ्यांना मिळत होते. परंतु शेतकऱ्यांना आणखीन आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकार नवीन योजना देखील काढणार आहे. शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल आणि त्यांचं खातं जर इंडियन बँकेमध्ये असेल तर त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण सरकारने आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता 5 जानेवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करणार असल्याचा निर्णय घेत असतानाच या चर्चांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबतची देखील मोठी बातमी समोर आणली आहे. त्यामुळे तुमच्या घरातील लोकांची देखील तपासणी आता सरकारने केली आहे. एका घरामध्ये किती व्यक्ती राहतात या एका रेशन कार्डवरून हे तपासलं गेलंय. रेशन कार्डवरती तुमच्या घरातील व्यक्ती किती आहेत, त्यांची नावे आणि सरकारी रेशन कार्ड जर पिवळं असेल, केसरी असेल तर त्यांची तपासणी केली आहे. घरातील व्यक्ती किती आहेत त्यांची यादी बनवली गेली आहे. जर तुमच्या घरातील 2 किंवा 3 महिना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांच्यासाठी देखील सरकारने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, अनेक निकष बदलले आहेत आणि त्यानुसारच हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. परंतु हा नवो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 रुपयाऐवजी 3,000 रुपये करण्यात आलेला आहे. तो नेमका कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे याची देखील माहिती आपण घेणार आहोत. 1 जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप पार पडणार असून 2,000 रुपयाऐवजी 3,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत असताना यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 रुपयाऐवजी 3,000 रुपये जमा होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 3,000 रुपये मिळणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या रेशन कार्डवरती एकच लाभार्थी असणार आहे अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाचा हप्ता जमा होईल. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत 3,000 रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता उशिरा का होईना पण जमा होत आहे. जर तुम्ही धुळे जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 3,000 रुपये मिळणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप पार पडत असून 2,000 रुपयाऐवजी 3,000 रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुमचा बँक सिटिंग ॲक्टिवेट असेल आणि तुम्ही जर नागपूर जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेअंतर्गत 3,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यांची यादी तयार केली होती. त्यामध्ये सांगोला जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. सांगोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 3,000 रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या महासन्मान निधीचा लाभ मिळणार असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. एका रेशन कार्डवरती एकच लाभार्थी असा निर्णय सरकारने घेतलाय. त्यामुळे एका रेशन कार्डवरती एकाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे. 1 जानेवारी 2026ला सकाळपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे रात्री 10 वाजेपर्यंत जमा होणार आहेत. नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी फक्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे. कृषी मंत्र्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्येच नमो शेतकरी योजनेचा वाढवून मिळालेला हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच 3,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 3,000 रुपयाचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळेल.